नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना गणपतीचे वेध लागलेले आहेत. अनेक जण गावी गेलेले आहेत गणपतीसाठी. खूप आनंदाचं उल्हासाचं वातावरण आहे. सणासुदीचे दिवस आहेत. अशा वेळी आपण सलोखा हवा, संवाद हवा, एकमेकाशी छान बोलूया, गोड गप्पा करूया असं म्हणतो. पण अनेकदा आपल्याला जे मनात येतं ते प्रत्यक्षात आसपास घडतं असं नाही. आजचा विषय मी यासाठीच घेतलेला आहे की प्रवक्ते की अतिरेक. टेलिव्हिजन चॅनेलवरनं जे आपण ऐकतो बघतो तिथे संवाद हरपलाय की काय अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते राजू त्यागी यांचं टीव्ही डिबेट शो नंतर आज तकवरती जो शो होता त्याच्यामध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यांच्या विरोधात चर्चेसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रवक्ते संबित पात्रा हे होते. आणि संबित पात्रा त्यांना ज्या पद्धतीने बोलले त्यामुळे त्यागीजींना खूप वेदना झाल्या. चर्चा सुरू असताना त्यांनी छातीवरती हात ठेवला, छाती दुखत असत आणि चर्चा संपल्यानंतर थोड्याच वेळात दुखणं असह्य झालं. छातीतल्या कळा थांबेना आणि त्यानंतर ते लगेच डॉक्टरकडे गेले. पण डॉक्टर त्यांना वाचू शकला नाही. आणि डॉक्टरनी सुद्धा एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांना कशाचा तरी त्रास झाला असावा आणि त्यांना आपण काही वाचू शकलो नाही. त्यागीजींच्या कुटुंबियांनी सुद्धा संबितजींना दोष दिलेला आहे. या डिबेट शोमुळेच त्यागीजींचा मृत्यू झाला असा त्यांनी आरोप केलेला आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी सुद्धा याबद्दल संबित पात्रा यांना दोष दिलेला आहे. काही जणांनी तर त्या पलीकडे जाऊन पात्रा यांच्यावरती कारवाई व्हावी, टेलिव्हिजन डिबेट शोवरती सेन्सॉरशिप असावी, नियंत्रण असावी अशी मागणी केलेली आहे. मला या संदर्भात एक गालिबचा शेर आठवतो. हा शेर काय आहे? हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है, तू क्या है. तुम्ही कहो कि ये अंदाजी गुफ्तगू क्या है. म्हणजे हे आपण बोलताना सतत तू कोण आहेस, तू काय आहेस, तुझी लायकी काय आहे अशा पद्धतीने बोलतो. गालिब म्हणतो की ही पद्धत काय बोलण्याची. असा संवाद होतो का? एकमेकांच्या जवळ यायचं असेल तर या पद्धतीने बोलायला पाहिजे का? आपला जो वारसा आहे तो गालिबचा वारसा आहे, गांधीजींचा वारसा आहे. हा सगळा वारसा आहे प्रेमाच्या भाषेचा वारसा आहे. आणि हे प्रेम, हा सलोखा, हे साहचर्य हे कुठेतरी हरपलंय. एकमेकांपासून दुरावा निर्माण होतो. राजकीय पक्ष एकमेकांना शत्रू समजायला लागले. आणि त्यागीजींचा मृत्यू हा याचंच एक उदाहरण आहे. काय चाललंय, आपण कशा पद्धतीने बोलतोय आपण. आता टेलिव्हिजनच्या चर्चा कशा पद्धतीने होतात. आता संबित पात्रा त्यांना जेव्हा म्हणतात तुम्ही गद्दार आहात, तुम्ही जयचंद आहात, तुम्ही टिळा लावलेला आहे, म्हणजे तुम्ही हिंदू धर्मात हिंदू स्वतः समजू नका. केवळ टिळा लावल्यामुळे कोणी हिंदू होत नाही. याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की राजू त्यागी, तुम्ही हिंदू नाही आहात, तुम्ही देशभक्त नाही आहात. आणि देशभक्त किंवा हिंदू केवळ आम्ही आहोत. म्हणजे हे आम्ही सगळं देशभक्तीचा ठेका घेतलाय, राष्ट्रवादाचा ठेका आमच्याकडे आहे. हिंदू धर्माचे मक्तेदार आम्ही आहोत, तुम्ही नाही आहात. ही बोलण्याची भाषा आहे. काय आहे ही भाषा? ही संबित पात्रा अनेकदा याच पद्धतीने बोलतात. गेल्या आठवड्यात बंगलो या विषयावरती, बंगलोमध्ये जी दंगल झाली त्याच विषयावरती चर्चा होती आणि राजू त्यागींचा जो विषय होता तो तीच चर्चा होती, आज तकवरतीची चर्चा. पण इंग्रजी चॅनलमध्ये राजदीप सरदेसाई यांच्याबरोबर इंडिया टुडे चॅनलवरती सुद्धा संबित पात्रा गेल्या आठवड्यात होते. तेव्हा सुद्धा त्यांनी राजदीप सरदेसाई यांच्यावरती काहीही कारण नसताना त्यांच्यावरती मुसलमानांचं तुम्ही लांगुलचलन एक प्रकारे करता आणि याच्याबद्दल तुम्ही बोलाल का, त्याच्याबद्दल बोलता का तुम्ही,
असा काहीही संबंध नसताना त्यांच्यावरती आरोप केले. वास्तविक राजदीप सरदेसाई यांनी नेहमीच कुठल्याही धर्माची दादागिरी असेल, अतिरेक असेल, दहशतवाद असेल, त्या धर्माच्या नावाखाली, धर्माची नाही, धर्माच्या नावाखाली चालणारा अतिरेक असेल, त्याच्यावर नेहमीच टीका केलेली आहे. मग ते ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, कोणी असो, शिखांमधल्या अतिरेकांच्या वरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. परंतु एखाद्या अँकरला अशा पद्धतीने बदनाम करणं हे संबित पात्रा हे स्वतःचं एक कर्तव्य समजतात. सत्तेचा माज उन्माद कसा असावा याचं संबित पात्रा हे ठळक उदाहरण आहे. वास्तविक संबित पात्रांना किंवा त्यांचे सहकारी अमित मालवीय हे सुद्धा याच पद्धतीने बोलतात. आणि संबित पात्रा यांना जागा दाखवून देण्याचं काम हे काँग्रेसचे दुसरे प्रवक्ते गौरव वल्लभ हे नेहमीच चांगल्या पद्धतीने करतात. गौरव वल्लभ हे अतिशय संयतपणे बोलतात. पण त्यांनी एकदा संबित पात्रा, एकदा दोनदा तीनदा अनेकदा अडचणीत आणले. संबित पात्रा अतिशय साध्या भाषेत, सोप्या भाषेमध्ये, नेमस्त पद्धतीने, पण गौरव वल्लभ यांनी त्यांचे हल्ले परतवून लावलेत. एवढंच नव्हे तर त्यांनी अडचणीत आणलेले आहे. काय बोलावं सुचलं नाही संबित पात्रांना. मग ते म्हणाले की तुम्ही काय म्हणताय, 5 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियन इकॉनॉमी हे तुम्ही सारखं म्हणताय, हे आम्हाला करायचे. 5 ट्रिलियन म्हणजे शून्य कितीच सांगा असं त्यांनी विचारलं गौरव वल्लभांना. त्यावरती उत्तर देण्याच्या ऐवजी संबित पात्रा म्हणाले की तुम्ही राहुल गांधींना विचारा. राहुल गांधींच्या बौद्धिक क्षमतेबद्दल अतिशय वाह्यात विधानं या संबित पात्रा यांनी केली. अत्यंत उर्मट पद्धतीने ते बोलतात. अत्यंत ज्याला आपण म्हणू की शुद्ध भाषेमध्ये अतिशय खालच्या पातळीची भाषा, दुसऱ्याबद्दल अत्यंत तुच्छतेची भावना जी असते, हीनतेची भावना जी आहे, सुडाची भावना आहे, द्वेषाची भावना आहे, ती संबित पात्रांची आहे. आणि असे प्रवक्ते हे त्या पक्षालाही बदनाम करतात. हे काही दिवसानंतर का होईना भारतीय जनता पक्षाला समजेल असं मला वाटतं. त्यांना त्यांची वागणूक सुधारली नाही तर भारतीय जनता पक्षालाच त्याच्यामध्ये लोकांचा राग सहन करावा लागेल. आत्ताही सहन करावा लागेल. एकदा तर गौरव वल्लभ यांनी असा डिबेट शो होता, तो जाहीर डिबेट शो होता, म्हणजे टेलिव्हिजनवर नव्हता, समोर लोक बसलेले होते. तेव्हा त्यांनी राम मंदिराचे ठेकेदार आम्हीच आहोत अशी भूमिका घेतल्यानंतर गौरव वल्लभ म्हणाले की रामायणाचे जे रामायणातले काही भाग जो आहे ते तुम्ही म्हणून दाखवा. मला पाठ आहे, तोंडपाठ. तुम्ही एक तरी एखाद्या पानातले काही चरण तरी तुम्ही म्हणून दाखवा. त्यावर सुद्धा संबित पात्रा यांना काहीही उत्तर देता आलं नाही, कारण त्यांना ते माहितीच नव्हतं. प्रश्न कोणाला नॉलेज किती आहे याचा नाही, तुमची ॲटिट्यूड काय. मला जर नॉलेज जास्त आहे तर माझ्यामध्ये अहंकार आला, मी सत्तेवर असेल तर मला अहंकार आला, तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि संबित पात्रा यांनी भारतीय जनता पक्षाचा काय वारसा हेही समजून घेतलं पाहिजे. मी इथे भारतीय जनता पक्षालाच केवळ नावं ठेवत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे कधीही अशा पद्धतीने बोलत नाही. सुधींद्र कुलकर्णी हे जेव्हा वाजपेयींचे सल्लागार म्हणून काम करत होते, अडवाणींचा सल्लागार म्हणून काम करत होते, तेव्हा ते टेलिव्हिजनवर येताना, आजही येताना, आज त्यांचा भाजपशी संबंध नाही, पण किती चांगल्या पद्धतीने, अभ्यासू पद्धतीने, पण त्यांची मांडणी कशी असायची ते बघण्यासारखं. अरुण जेटली हे प्रवक्ते होते, सुषमा स्वराज या प्रवक्त्या होत्या, कशा पद्धतीने बोलत होत्या त्या. अहंकार कुठेही शिवला नव्हता त्या. संसदेमध्ये सुषमा स्वराज कशा बोलायच्या. मनोहर पर्रिकर तुम्ही बघा, पर्रिकर कधीही अशा पद्धतीने बोलले नाहीत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही चांगले प्रवक्ते आहेत. सुधांशु मित्तल जे आहेत ते चांगल्या पद्धतीने बोलतात. कधीही ते प्रतिपक्षावरती या पद्धतीने हल्ला करत नाहीत. अनेक चांगले प्रवक्ते आहेत, नेते आहेत भारतीय जनता पक्षाकडे. अरुण शौरी बघा तुम्ही, आता भाजपमध्ये नाही. जसवंत सिंग बघा, यशवंत सिन्हा, किती चांगले चांगले नेते भारतीय जनता पक्षामध्ये होते. आणि हा आपल्याच पक्षाचा वारसा यांना माहिती नाही का, काय चाललंय या पक्षामध्ये. आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना सांगत नाहीत का
का त्यांना हे आवडतंय? हाच प्रश्न मला सतत मनामध्ये येतो की यांना हे आवडतंय का? म्हणूनच हे आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी या पद्धतीने बोलतायत का? मी महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी चॅनलवरती बोलणारे सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, माधव भंडारी, कधीही अशा पद्धतीने बोलत नाही की दुसऱ्या नेत्यांना, दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना तुच्छ लेखणं जे आहे अशा पद्धतीने बोलत नाही. आक्रमकता वेगळ्या प्रकारची असते, ती सभ्यपणाची मर्यादा कधी ओलांडत नाही. माधव भंडारी आहे, कांताताई नलावडे आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये अगदी विश्वास पाठक सुद्धा अशा पद्धतीने कधी बोलत नाही. हे समजून घेतलं पाहिजे आपण. आणि भारतीय जनता पक्षाने हा जो आपला वारसा आहे तो जपला पाहिजे असं मला वाटतं. पण हे राजीव त्यागी यांच्याबद्दलची जी केस आहे आणि हेच काँग्रेस प्रवक्ते सुद्धा जर अशा पद्धतीने बोलत असतील, मी बघतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रवक्ते चांगल्या पद्धतीने बोलत नाही, ते दुसऱ्यांना बोलू देत नाही. त्यांनी बोललं तर ते अशा तुच्छतेने हसतात त्याबद्दल. हे चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही प्रवक्ते कुत्सितपणे हसतात दुसरा बोलत असतात. त्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. हे योग्य नाही. अशा पद्धतीने कुत्सितपणे हसणं हे बरोबर नाही. काही प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे अभ्यास आहेत किंवा भाजपचे नेते, मी विनय सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष आहेत, कधीही अशा पद्धतीने बोलत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. भाजपने त्यांच्या हिंदी भाषेमध्ये, हिंदी चॅनलवर जे चमकतात जे प्रवक्ते, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण काही प्रवक्ते जे आहेत ते अतिशय वाईट पद्धतीने बोलतात. मी उदाहरण देईन. गौरव भाटिया, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आणि समाजवादी पक्षात होते. त्या मुलायम सिंग यादव, अखिलेश यांची वकिली करत होते. थोड्या दिवसात ते भाजपमध्ये येऊन भाजपची वकिली करायला लागले. त्या अगोदर ते भाजपवरती अतिशय जोरात हल्ला चढवायचे. तेच गौरव भाटिया एकदा जवळजवळ हातघाईवरती आले होते चॅनलच्या चर्चेमध्ये दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यावर. राजदीप सरदेसाई यांच्यावरती ते किंवा अन्य चॅनलच्या सुद्धा अँकर्सवरती चुकीच्या पद्धतीने हल्ला करत होते. दुसऱ्यांना बोलून न देणं, दादागिरीने बोलणं, वाटेल ते आरोप करणं, हे गौरव भाटिया यांची ही रीत आहे. हे भारतीय जनता पक्षाचे हे जे महत्त्वाचे प्रवक्ते आहेत ते कशा पद्धतीने बोलतात ते बघा. ही एक प्रकारे शाब्दिक हिंसा आहे. प्रत्येक गोष्ट ही केवळ हिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा नसते. दंगल, बॉम्बस्फोट ही हिंसा झाली, पण शाब्दिक हिंसा सुद्धा अनेकदा वातावरण बिघडवत असते. आणि हे वातावरण बिघडवण्याचे काम आज काही पक्षांचे प्रवक्ते करतात. ते अतिरेकी आहेत का, दहशतवादी आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो. राजीव त्यागी यांच्या या दुर्दैवी बळी पडला जो, त्यानंतर सुद्धा सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जागं झालं पाहिजे. कशा पद्धतीने आपण चर्चा करतोय. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याला माहिती आहे की तबलीग जमातचं दिल्लीमधलं जे काही कार्यक्रम होता तेव्हा जे लोक आले होते आणि त्यानंतर ते देशात ठिकठिकाणी गेले. चुकीची गोष्ट झाली त्यांच्याकडून. पण केवळ आणि केवळ ते एकमेव कारण नव्हतं कोरोना पसरण्याचं. पण पद्धतशीरपणे हिंदुत्ववाद्यांनी काय केलं, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम प्रश्न हा तयार करण्याचा प्रयत्न केला. तो चॅनेलवरनं केला आणि अनेक हिंदी चॅनेल्सवरनंही झाला. मी दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक झाला आणि त्याच्या अगोदर आपल्याला माहिती पुलवामाचं प्रकरण झालं, त्यावेळी ज्या पद्धतीने मी त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये होतो तेव्हा मी हिंदी चॅनेल्सवर बघितलं कशा पद्धतीने ही चर्चा हँडल केली जात होती. आणि पुलवामा प्रकरण झाल्यानंतर पुलवामामध्ये सरकारकडनं काही हलगर्जीपणा झाला का असा प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातो. पुलवामामध्ये शस्त्रास्त्र, हत्यारं आणि बॉम्बचं सगळं साहित्य घेऊन जेव्हा एक ट्रक येतो, तो आत कसा घुसतो, हायवेच्या दिशेने कसा जातो, हे प्रश्न विचारण्याचं काम पत्रकारांचं होतं.
राजकीय पक्षांचं कामच आहे, विरोधी पक्षांचं, की हे का झालं बाबा, आणि हे यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे, असे प्रश्न विचारणाऱ्यांना दोष देण्यात आले, त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. आणि चॅनेलवरती दुसरी बाजूच सांगण्यात येत नव्हती. हे जे चाललेलं आहे ना ते भयानक आहे अक्षरशः. आणि हा अतिरेकी राष्ट्रवादी उन्माद जो आहे ना तो या देशाच्या हिताचा नाही. मी स्वतः आणि अन्य लोक सुद्धा हे ट्रोलर्सना तोंड देत असतो उच्चारोज. आम्ही जे लिहितो, आम्ही जे व्हिडिओ बनवतो, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धमक्या दिल्या जातात. आणि प्रत्येक वेळी त्यांना सांगावं लागतं की याच्याबद्दल असं जर झालं तर पोलिसी कारवाई करायला लागेल, कायदेशीर कारवाई करायला लागेल. पण अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली जाते. आणि हे कोण ट्रोलर्स आहेत, त्यांच्या टोळ्या कशा आहेत याची भरपूर चर्चा झालेली आहे. अनेक जण रिप्लाय देण्याचं ऑप्शन ठेवत नाही. अनेक जण टोपण नावं घेतात की ज्या नावांना काही अर्थ नाही असं. याचा अर्थ ते डरपोक लोक असतात. आम्ही आम्हाला सांगायचं ते सांगत असतो, याची किंमत देत असतो आम्ही, पण या लोकांना त्याची काही काळजी नसते, फिकीर नसते. देशामध्ये लोकशाही, देशाचा सेक्युलर ढाचा शाबूत राहावा, देशामध्ये शांतता आणि सलोखा राहावा म्हणून आमच्यासारखे पत्रकार लोकांचे शिव्याशाप घेऊन काम करत असतात. आणि अनेक भाषेमध्ये हे पत्रकार महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत, आणि ही किंमत देत आहेत. पुण्यपासून वाजपेयी असतील, अभिसार शर्मा असतील, त्यांना याची किंमत द्यायला लागली. त्यांना आपल्या चॅनेलमधनं जावं लागलं कारण त्यांनी सरकारच्या अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून त्यांना त्याची किंमत द्यावी लागली. कितीतरी पत्रकारांची अशी नावं घेत आहेत. काही पत्रकार जे असतात, जे अँकर्स असतात, ते अतिशय पूर्वग्रह दूषित पद्धतीने आपला अजेंडा फिक्स करतात. म्हणजे आता बघा, काही चर्चेच्या कार्यक्रमाचं नावच दंगल वगैरे असं असतं. म्हणजे जणू काही इथे रणधुमाळी एक हाणामारीच होणार आहे अशा प्रकारे. आपल्याला माहिती की 2-3 वर्षापूर्वी एका टेलिव्हिजन चॅनलवरच्या चर्चेमध्ये काही हिंदुत्ववादी लोक होते, साधू होते आणि साध्वी होत्या, काही स्त्रिया होत्या. बोलाचाली होऊन हाणामारी त्यांच्यामध्ये झाली, अक्षरशः हाणामारी झाली. ज्या पद्धतीने जपानमध्ये आपण बघितले असेल की काही वर्षांपूर्वी जपानमध्ये चॅनेलवरतीच दोघा चौघांमध्ये हाणामारी, तुंबळ युद्ध झालं, 5 मिनिटं चाललं होतं, ते दाखवलं जातं. आपल्याला असं काही असंच करायचं का? नको त्या गोष्टी आपल्याला सहन करायच्यात का? आणि हिंदीमध्ये आपल्याला माहिती आहे की दंगल म्हणजे कुस्ती, कुस्तीवरचा दंगल चित्रपट आपल्याला माहिती आहे. आपल्याला असे दंगल पाहिजे का चॅनलवरती? का शांतपणे आपल्याला चर्चा करायची? मी तुम्हाला उदाहरण देतो की अमेरिकेमध्ये फॉक्स न्यूज हा चॅनल आहे, जो सरकारी चॅनल म्हणून ओळखला जातो. ट्रम्प यांची स्तुती करणं, हा त्यांची भक्ती करणं हा त्यांचा मार्ग आहे. आणि त्यामुळे ट्रम्प यांना तो चॅनल आवडतो. बाकीचे चॅनल किंवा बाकीच्या वर्तमानपत्रांच्या अनेक पत्रकारांना त्यांनी व्हाईट हाऊसमधून हाकलून दिलेले, बंदी घातलेली आहे. त्यांना पत्रकारांना त्यांनी ट्रोल केलेले, पत्रकारांना शिव्या घातलेल्या आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची आपल्या पदाची शान पूर्णपणे घालून टाकलेली आहे. उत्तर कोरियामध्ये जो हुकुमशहा आहे, त्या हुकुमशहांनी केवळ त्याची स्तुती करणारे जे चॅनल आणि वर्तमानपत्र आहेत त्यांनाच प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि हेच आता भारतात घडते की काय अशी प्रश्न आहे. म्हणून गोदी मीडिया हा शब्द प्रचलित झालेला आहे. या चॅनेलमधनं ह्या ज्या चर्चा चालू असतात त्याच्यामधनं लोकांचं प्रबोधन व्हायला पाहिजे. लोकांना एखाद्या प्रश्नाच्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समजल्या पाहिजे. लोकांना जुना इतिहास, भूगोल समजला पाहिजे.
त्याचा तपशील समजला पाहिजे, एखाद्या घटनेची पार्श्वभूमी समजली पाहिजे की बाबा का घटना ही घडली. एखाद्या घटनेच्या अनेक बाजू असतात. राशोमान हा जो अकिरा कुरोसावाचा चित्रपट आहे, त्या चित्रपटाची थीमच अशी आहे की एक घटना घडलेली ती वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी दिसते. आणि हेच वर्तमानपत्रांचं, हेच चॅनल्सचं, हेच वेबसाईट्सचं काम आहे की ज्यांना अनेक गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत सोप्या भाषेमध्ये, त्यांच्यापुढे मांडून ठेवल्या पाहिजे. आपण हे असं असं याच्या अनेक बाजू आहेत आणि निष्कर्ष तुम्ही काढा. पण इथे अजेंडा कार्यक्रम सेट अगोदरच केला जातो, तसं शीर्षक दिलं जातं. मी असं शीर्षक हेडिंग द्यायचं की अमुक अमुक दंगल ही विशिष्ट समाजानेच घडवली का, की त्याच पद्धतीने चर्चा व्हायला लागते. आता ही बंगलोरची दंगल असेल, औरंगाबादमध्ये आपल्याकडे जी दंगल झाली होती ती, मुझफ्फरपूर मधली दंगल असेल, दिल्लीमधली दंगल असेल, शीख विरोधी दंगल असेल, गुजरात विरोधी दंगल असेल, त्या सगळ्या दंगलीमध्ये, मुंबईमध्ये ज्या दंगली झाल्या त्यामध्ये मीडियाचा महत्वाचा रोल होता. एकाच वेळी काही वर्तमानपत्र मुंबईच्या दंगलीच्या वेळी ही दंगलीला फूस देत होती, प्रक्षोभ वाढवत होती. आणि त्याच वेळी काही वर्तमानपत्र जी आहे ती शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करत होती, सलोखा निर्माण व्हावा हिंदू मुस्लिमांमध्ये असा प्रयत्न करत होती. मग त्यामध्ये मी ज्या वर्तमानपत्रामध्ये पूर्वी होतो, महाराष्ट्र टाइम्स असेल, महानगरसारखं वर्तमानपत्र असेल किंवा अन्य वर्तमानपत्र असतील, त्यांनी शांतता, सलोखा निर्माण व्हावा असा प्रयत्न केला होता. आणि आज मीडिया इतका शक्तिशाली झाला आहे की मीडिया अनेकदा वातावरण बिघडू शकतो, जसं सुधारू शकतो, सलोखा वाढवू शकतो, तसं बिघडवू शकतो. हे बिघडवण्याचं काम आता या न्यूज चॅनल्सच्या चर्चांमधून सुरू झाले. आता आपल्याला माहिती आहे की टाइम्स नावचे पूर्वीचे संपादक आणि आता रिपब्लिक चॅनलचे एक मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी, त्यांची तर हिंमत अशी झाली की त्यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एकेरी संबोधलं. अनेकदा ते बाया सरसवून बोलतात, दुसऱ्याला बोलून देत नाही, चर्चेला बोलवतात पण त्याला बोलून देत नाही. मोदीजींची त्यांनी कशा पद्धतीने मुलाखत घेतली होती आपल्याला माहिती आहे. त्यांना संधी पटकन सरकारी पक्षाच्या मुलाखती, पंतप्रधानांची असेल, गृहमंत्र्यांची असेल, मुलाखत पटकन मिळते. ती मुलाखत कशा पद्धतीने ते घेतात हे आपल्याला माहिती आहे, चर्चा कशा पद्धतीने कंडक्ट करतात हे माहिती आहे. रिपब्लिक चॅनल हा सरकारचा प्रोपोगंडाचा एक माध्यम आहे, सरकारचंच ते एक साधन झालेलं आहे. आता त्यावरती काँग्रेसचे प्रवक्ते जातच नव्हते अनेक दिवस, आता जातात की नाही माहित नाही, कारण मी तो चॅनल आता बघतच नाही. पूर्णपणे एकतर्फी प्रचार, पूर्णपणे जातीय सलोखा बिघडवणारं संपूर्ण पद्धत त्याच्यामध्ये असते. आणि अत्यंत माजोरी पद्धतीने अर्णब गोस्वामी हे बोलत असतात. माज कसा असावा, एखाद्या माध्यमाचा आपण संपादक आहोत, मालक आहोत, याचा माज कसा असावा याचं उदाहरण म्हणजे अर्णब गोस्वामी आणि त्यांचा चॅनल आहे. या चॅनलवरनं शशी थरूर यांची कशा पद्धतीने बदनामी केली गेली हे आपण बघितलेलं आहे. जम्मू काश्मीर असेल, राम मंदिर असेल, तिहेरी तलाक असेल, त्याच्या या सगळ्या प्रश्नांची चर्चा करताना एकतर्फी चर्चा करणं आणि हिंदू मुस्लिम प्रत्येक प्रश्नाचं करणं, प्रत्येकाला जो आपल्या बाजूचा असेल त्याला राष्ट्रद्रोही ठेवणं, हा जो बुशिझम आहे. जॉर्ज डब्ल्यू बुश असं म्हणाले होते, जो दहशतवादी विरोधी आमच्या फ्रंटमध्ये सामील नाही तो दहशतवादी आहे, तो आमचा शत्रू आहे असं आम्ही समजतो. हे आमच्या बाजूचा जो नसेल तो आमचा शत्रू आहे असं आम्ही समजतो. या अर्णब गोस्वामीच्या ज्या आवृत्ती आहेत ना, गरिबांचे अर्णब गोस्वामी हिंदी चॅनलमध्ये अनेक जण आहेत. हे लोक जे काही अँकर्स आहेत हिंदी चॅनलचे, ते ट्विटही अनेकदा ज्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे
धार्मिक सलोखा बिघडलेला आहे, त्यांना पोलीस संरक्षण घ्यावं लागलेलं आहे. अशा अनेक प्रवक्त्या असतील पक्षाच्या किंवा अँकर्स असतील, ते अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने मांडणी करतात विषयाची. भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने, प्रियांका चतुर्वेदी, शिवसेनेच्या आता प्रवक्त्या आहेत आणि राज्यसभा खासदार आहेत, आणि अजून एक दुसऱ्या एक नेते प्रवक्त्या, त्यांच्यावरती या महिला ज्या आहेत त्यांच्यावरती अत्यंत अश्लाघ्य अशा पद्धतीने टीका केली, अश्लाघ्य भाषेमध्ये टीका केली. काही पक्षाच्या नेत्यांनी तर महिला पत्रकारांवरती आम्ही अत्याचार करू अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा दिलेल्या. चॅनेलच्या माध्यमातून समाजामध्ये काही विधायक गोष्टी घडून याव्यात हा विश्वास लोकांचा उत्तरोत्तर कमी होत चाललेला आहे. गेल्या विशेषतः 6 वर्षामध्ये 2014 पासून पूर्णपणे एकतर्फी प्रचार सुरू झाल्यामुळे गोदी मीडिया हे नाव प्रचलित झालं. NDTV हिंदीचे चॅनलचे जे संपादक आहेत रवीश कुमार, ज्यांना मॅक्सेसे पुरस्कार मिळाला, त्यांनी तर गोदी मीडिया हा शब्द प्रचलित केला, पण त्यांना व्यक्तिशः त्यांना किती धमक्या आलेल्या आहेत. आता वाटेल ते आरोप, बेलगाम आरोप त्यांच्यावरती झालेले. NDTV हा अतिशय चांगल्या पद्धतीने चॅनल चालवता, जो प्रणय रॉय हे त्याचे मालक आणि संपादक आहेत, मुख्य संपादक आहेत. त्यांची अख्खी टीम, बरखा दत्त असेल, आता ती नाही आहे, निधी राजदान होते त्याही नाहीत आता, पण श्रीनिवासन जैन आहेत, आणि बाकीची त्यांची टीम आजही चांगल्या पद्धतीने काम करते. पण त्यांच्यासोबत चौकशा सुरू झाल्या, त्यांच्यावरती आरोप करण्यात आले. म्हणजे लोकशाही मूल्य मानतात, पुरोगामी मूल्य मानतात, आणि जे मार्केटला शरण गेलेले नाही ते अँकर्स, ते संपादक हे आता बाजूला पडत चालले. त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही लोकांचा. म्हणजे लोकांनाही हेच हवं आहे का हिंदी सिनेमाप्रमाणे मनमोहन देसाई म्हणायचे की लोकांना हेच हवं आहे, आणि लोकांना हेच हवंय, म्हणजे लोकांना तेच दाखवायचं आणि लोकांना तेच हवंय असं म्हणायचं. आज सरकारकडे जाहिरातीचं एक माध्यम, जाहिरातीचा एक मोठा सोर्स म्हणून बघितला, सर्वाधिक जाहिराती या सरकारकडून मिळतात. मग ते राज्य सरकार असतील किंवा देशातलं सरकार असेल, त्या जाहिराती ज्यांना जास्त मिळतात ते चॅनेल हे आपल्याला दिसते की हे गोदी मीडियाचे भागीदार झालेले आहेत. म्हणजे त्यांचा मीडिया हा गोदी मीडिया झालेला आहे. त्यांच्यावरती तुम्ही जाहिराती बघा, केंद्र सरकारच्या जाहिराती किती त्यांच्याकडे असतात. काही चॅनेल्सच्या मालकांना किंवा संपादकांना पद्मश्री किंवा पद्मभूषण असे पुरस्कार देण्यात आलेले, आणि त्यानंतर त्या चॅनेल्सची लाईन पूर्णपणे बदललेली आहे. हे गेल्या काही वर्षात बघायला मिळतं. मग लगेच म्हटलं जाईल काँग्रेसच्या काळात असं होत नव्हतं का? काँग्रेसच्या काळात होत होतं, पण अशा पद्धतीने होत नव्हतं कधी. ते आणि आम्ही अशा प्रकारची जी लढाई आहे ना, मी ते दुसऱ्याला काँग्रेस सत्तेवर असता प्रतिपक्षाला ते राष्ट्रद्रोही म्हणत नव्हतं, राष्ट्रविघातक कृत्य तुम्ही करतात असं कधीही म्हणत नव्हते, शत्रू समजत नव्हते. काँग्रेसला तुम्ही कितीही शिव्या घाला, काँग्रेसने असं केलं नाही. काँग्रेसने भ्रष्टाचार केला, काँग्रेसने लोकांची कामं अनेकदा केली नाही, त्याची किंमत त्यांना मिळाली, त्याची सजा त्यांना द्यायला लागली. पण काँग्रेसचा वारसा या प्रकारचा नाही. भारतीय जनता पक्षाचा सुद्धाची परंपरा अशी नव्हती. मी सांगतो पुन्हा ही परंपरा गेल्या 6 वर्षात का निर्माण झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि याबाबत आता सगळ्यांनीच आता याच्या संबंधी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की TV चॅनल्स या पद्धतीने काम करत असतील, त्यांच्या बातम्या एकांगी पद्धतीने दाखवत असतील, चर्चा अशा पद्धतीने होत असतील, तर लोकांना स्वातंत्र्य ते न बघण्याचं, आणि लोकांनी बघू देत असे कार्यक्रम, अशा चर्चा ज्याच्यामधून तुम्हाला काहीही मिळत नाही, आणि जे मी करत नाहीत. काही तुम्हाला सांगतो की काही संपादक आहेत, काही मालक आहेत, ते सतत मी करतात. मी हे सांगितलं, मीच हे बजावलं, मीच हे सुनावलं,
मी करत असत. म्हणजे बाबा बोरकरांची जी कविता आहे, जीवन त्यांना कळलं हो, त्याच्यामध्ये मीपणा ज्याचे पक्व फरापरी कळाले असा उल्लेख आहे. हा मीपणा अनेकांचा जाता जात नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की जे खरे ज्ञानी लोक असतात, जे खरे विद्वान असतात, ते स्वतःचं मी पण त्यांचं केव्हाच गळालेलं असतं. ज्यांना कमी ज्ञान असतं पण केवळ सत्तेमुळे ज्यांना एक माज आलेला असतो, ते लोक सतत मीपणा करत असतात. हे आपण विसरता कामा नये. आणि हे मीपण जे आहे ते अनेक चॅनेल्सच्या मालकांना, संपादकांना हे मीपण आलेलं आहे, हा गर्व झालेला आहे, हा मुजोरपणा आलेला आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि ते स्वतः काय करतात की आपण म्हणतो ना मीडिया ट्रायल ते घेतात. ते स्वतः विषय ठरवतात, तो अजेंडा फिक्स करतात. अमुक माणसं, अमुक पक्ष हा देशद्रोही आहे ते जाहीर करून टाकतात. ते त्यांची ट्रायल ताबडतोब तडकाफडकी त्यांचा न्याय. आणि आपण मीडिया ट्रायल कशा पद्धतीने आरुषीच्या केसमध्ये झाली हे आपण बघितलेलं आहे. कॅमेरा दिसला की तोंड खूपच नाही लोक आपण बघतो जागोजागी. एवढी प्रसिद्धी, लोलुपता वाढलेली लोकांची, एवढा फोकसमध्ये यायचे. केवळ टेलिव्हिजनच्या माध्यमातूनच अनेकांना राजकारण करायचं असतं. अनेक प्रवक्ते असे असतात की ते मला चर्चेला का बोलवत नाही, तुम्ही दुसऱ्याला का बोलवलं म्हणून भांडत असतात. असेही प्रवक्ते आहेत काही पक्षांचे. कारण त्यांचं स्वतःचं समाजकार्य काहीच नसतं, राजकीय कार्य काही नसतं. टेलिव्हिजनवरती जायचं, चर्चेला जायचं. काही प्रवक्ते तर असं म्हणतात, विचारतात. मला काही प्रवक्त्याने असं विचारलेलं आहे की बाबा या विषयाबद्दल आमच्या पक्षाची लाईन काय. म्हटलं तुमचं काय येते, प्रवक्ते तुम्ही आहात ते. असंही घडतं. काही जण बोलता आपण काही बोललो, सांगितलं त्यांना, तर ते म्हणतात तुम्ही आता काही याबद्दल बोलू नका, मला हा मुद्दा तुमचा चांगला आहे, मला मांडू देत नाही, असं ते खाजगीत सांगतात. अनेक प्रवक्त्यांचं ज्ञान अगाध असतं. महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती आहे की काही प्रवक्त्यांनी जे उद्गार काढलेले आहेत वादग्रस्त, त्यामुळे त्यांच्यावरती कशा पद्धतीने टीका झाली, त्यांच्यावरती कारवाई झाली, पुन्हा त्यांना प्रवक्तेपदी नेमण्यात आलं, हेही आपल्याला माहिती आहे. काही प्रवक्ते असतात ते या टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या नेत्यांची चापुलसी, चमचेगिरी करतात केवळ, आणि त्यासाठी हे माध्यम वापरतात. आणि या प्रवक्त्यांना असं वाटायला लागलं, वाटतं की आपण फार मोठे नेते झालो, त्यामुळे खरं जे काम वर्षोनुवर्ष करणारे जे कार्यकर्ते राजकीय पक्षांचे असतील, मग ते महाराष्ट्रात बघितलं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष, त्याच्यातले सामान्य कार्यकर्ते मागे राहतात आणि प्रवक्ते पुढे जातात. प्रवक्ते मोठे होऊन बसतात. शिवसेनेमध्ये अनेक नेते ज्यांनी वर्षोनुवर्ष जीवाचं रान केलं, लोकांसाठी काम केलं, रक्तदान शिबिरं घेतली, ॲम्ब्युलन्सेस चालवल्या, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले, त्यांच्या मदतीला धावून घेतले, ते मागे पडले. आणि रोजच्या रोज टीव्हीवरती भारतीय जनता पक्षाला इशारा देणारा एखादा माणूस आहे, तो एकदम बडा नेता होऊन बसलेला आहे. आणि बाकीचे नेते खाजगीत बोलतात, तक्रार करतात त्याच्याबद्दल, पण त्यांना काही बोलण्याचं धाडस होत नाही. अशी गोष्ट आहे की जे टेलिव्हिजनवरती येतात, जे प्रवक्ते आहेत, त्याच्या पलीकडे राजकीय पक्षांचं काम असतं. खरं काम बाहेरच असतं. आणि अनेक कार्यकर्ते जे तळमळीने काम करतात ते मागे राहतात, प्रसिद्धी वंचित राहतात. आपल्याकडे मी नेहमी असं म्हणतो, आता इथे मी आला, मी क्वचितच असं बोलतो, तुम्हाला माहिती असेल की प्रसिद्धी विनायक भरपूर आहेत आपल्याकडे, आणि या प्रसिद्धी विनायकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि या चॅनेलवरची जी हिंसा आहे, शाब्दिक हिंसा आहे, ती लवकरात लवकर संपली पाहिजे, अशी तर इच्छा मी इथे व्यक्त करतोच. मी अजून काही मुद्दा एखादा विसरला की काय बघण्यासाठी हे कागद बघतोय. मी 2-3 मुद्दे असे लिहून ठेवले होते की जे मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. की एक उदाहरण सांगतो तुम्हाला की कशी आक्षेपार्ह भाषा वापरतात. आता मराठी चॅनेलवरनं सुद्धा पाकिस्तानला पाकड्यांना धडा शिकवला असं म्हणतात. इथे मी पाकिस्तानवरती काही प्रेम करा असं म्हणत नाही. पाकिस्तानचं जे धुमाकूळ चाललंय, जो दहशतवाद चाललाय, त्याचा विरोधच केला पाहिजे. त्यांना तोडीस तोड उत्तरच दिलं पाहिजे, यात शंका नाही.
परंतु पूर्वी सामनामध्ये असायचं पाकड्या वगैरे. पाकिस्तानचा उल्लेख पाकिस्तान असा केला म्हणून काही आपण राष्ट्रद्रोही होत नाही. पाकड्या असा उल्लेख टेलिव्हिजन चॅनलवर नव्हतो, मराठी चॅनलवर. काय चाललंय हे थांबलं पाहिजे. या पद्धतीने सवंगपणा, माध्यमांची पातळी काहीतरी राहिली पाहिजे. आपण या चर्चेमधनं, टेलिव्हिजनच्या चर्चेमधनं ज्या पद्धतीने करतो, मी मगाशी राफेल असेल, चीन असेल, राम मंदिर असेल, कोरोना असेल, त्या डिबेट्स आपण कशा पद्धतीने आपण केली ते बघा तुम्ही. आणि दुसरीकडे तुम्ही इंग्रजी काही चॅनल्सवर किंवा काही वेबसाईट्सवर कशा पद्धतीने चर्चा हँडल केल्या. मग तुम्ही करण थापर यांचे शो बघा, श्रीनिवासन जैन यांचे शो बघा, आणि कुठेही त्या चर्चेमधनं हिंसक वातावरण, प्रक्षोभक वातावरण तयार होतं. शांतपणे चर्चा करतात. दिल्लीच्या दंगलींवरती सुद्धा अलीकडच्या काळामध्ये राजदीप सरदेसाईंनी हँडल केलेली, हाताळलेली चर्चा असेल किंवा NDTV हिंदी किंवा इंग्रजी चॅनलवरची 24/7वरची चर्चा बघा किंवा वायरमधल्या चर्चा बघा. या चर्चा अशा पद्धतीने होत नाहीत, शांतपणे होतात. कारण दंगल झालेली आहे. आता दुसरी दंगल आपल्याला चॅनलवरनं घडवून पुन्हा बाहेर दंगली घडवाव्यात असं वाटतंय का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग ही लोकशाही आहे, ती लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची का? टेलिव्हिजनवरनं रोज लोकशाहीचा खून करायचा, आपल्याला लोकशाही संपुष्टात आणायची आहे. हे डिबेट्स आपण कशासाठी करतो की एकमेकांना समजून घेण्यासाठी करतो. पण अनेक प्रवक्त्यांना याचा विसर पडलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की ही शाब्दिक हिंसा केली, शाब्दिक फायरिंग केलं, आपण जर टेलिव्हिजनच्या पडद्यावरचे स्टुडिओतले दहशतवादी ठरलो तर आपल्याला शाबासकी मिळेल, आपण मोठे नेते होऊ. मग बाहेर काहीही तणाव वाढला तरी त्यांना त्याची फिकीर नसते. पूर्वीच्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये, आजही अनेक वर्तमानपत्र, चांगल्या वर्तमानपत्रामध्ये जेव्हा दंगल असते सुरू, तेव्हा कुठल्या धर्माच्या व्यक्तीने काय नेमकी कृती केली आणि त्याच्यामुळे दंगल सुरू केली, धर्मीयांची नावं घेतली जात असत. याचं कारण काय? त्याच्यावर पांघरून घालायचं नाही, शांतता प्रस्थापित व्हावी. मोहल्ला समित्या कशासाठी असतात? सलोखा समित्या कशासाठी असतात? या टेलिव्हिजनच्या पडद्यावरती आपण जेव्हा बघतो, टेलिव्हिजनच्या पूर्वीचा वारसा, टेलिव्हिजनचा वारसा लक्षात घ्या. पु ल देशपांडे हे टेलिव्हिजनच्या, भारताच्या टेलिव्हिजनच्या स्थापनेमध्ये होते. पु ल देशपांडेंनी कशा प्रकारचं साहित्यामधनं, चित्रपटामधनं काय सांगितलं लोकांना, आपल्या भाषणातनं काय सांगितलं, टेलिव्हिजनमधनं काय सांगितलं. सई परांजपे होत्या, कमलेश्वर होते, ते परिक्रमा हा त्यांचा कार्यक्रम होता. कशा पद्धतीने ते कार्यक्रम सादर करायचे. मराठीमध्ये तर किती चांगले कार्यक्रम पूर्वी टेलिव्हिजनवर होत असत. सुहासिनी मुळगावकर असतील, विनय धुमाळे असतील, विनायक चास्कर असतील, यांची परंपरा 70-80च्या दशकामध्ये कशी होती. मी हे फक्त न्यूज चॅनेल्स नाही म्हणते, हे बाकीचे कार्यक्रम करायचे, ते कार्यक्रम कसे असत. व्हॉट्स द गुड वर्ड म्हणून एक कार्यक्रम होता. लोकांचा शब्दसंग्रह वाढवावा, लोकांचं नॉलेज वाढावं. सायन्सवरचे कार्यक्रम होते, विज्ञानावरचे कार्यक्रम होते. जे भारतीय मीडियामध्ये ज्यांनी SP सिंग ज्यांनी आज तकची स्थापना केली, ते अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. नवभारत टाइम्सचे संपादक होते. कशा पद्धतीने त्यांनी चॅनलची उभारणी केली. आज तक चॅनल कसा होता तेव्हा, किती मोठमोठी माणसं ज्यांनी या टेलिव्हिजनच्या मीडियामध्ये सुद्धा काम केलेलं आहे, वर्तमानपत्रात काम केलंय. एकेकाळी मी ज्या टाइम्स या समूहामध्ये काम केलं, तिथे धर्मवीर भारती हे संपादक होते. फार मोठे साहित्यिक हिंदीतले, म्हणजे हिंदीमधल्या अभिजात ज्यांनी साहित्य लिहिलं त्यामध्ये ते होते. अग्नेयजी होते. ते धर्मवीर भारतींना मी बघितलेले, कमलेश्वरजींना भेटलेलो आहे मी. खुशवंत सिंग हे इलस्ट्रेटेड वीकलीचे संपादक होते. रघुवीर साहे यांच्यासारखे होते. दिनमान सारखं साप्ताहिक निघायचं. कितीतरी चांगली साप्ताहिक, दैनिक, मासिक. विश्वनाथजी सचदेव नवभारत टाइम्सचे संपादक, मोठे कवी हिंदीतले. अशी माणसं या साहित्य क्षेत्रामध्ये होती.
आपले तेंडुलकर ज्यांनी व्हायलन्सचाच अभ्यास केला, फेलोशिप मिळाली होती त्यांनी टाटाची, आणि हिंसेवरती त्यांनी अभ्यास केला आणि माणसातल्या लपलेल्या हिंसेचा वेध घेणारी नाटकं, साहित्यिक होती त्यांची, आपण बघितली. ते जेव्हा म्हणाले की मला हातात बंदूक घ्यावीशी वाटते, त्याचा अर्थ आपण समजून घेतला, त्यांना काय म्हणायचं होतं. त्याने वरवरची आपण चर्चा केली. ही वरवरची उथळ चर्चा जी आहे ती अनेक टेलिव्हिजन अँकर्स करतात, ज्यांचा पर्स्पेक्टिव्ह त्यांच्याकडे, ज्यांचा दृष्टिकोन कमी पडतो, ज्यांचं ज्ञान दुर्दैवाने कमी पडतं. मी असं म्हणत नाही की मी ज्ञानी आहे, पण किमान तुमच्यामध्ये विनम्रता असली पाहिजे. उथळ पाण्याला खळखळाट फार, असं आपण मराठीमध्ये म्हण आहे. हा उथळ पाण्याला खळखळाट खूप सध्या आपल्याला बघायला मिळतो. न्यूज चॅनल्सवरचे जे प्रवक्ते आहेत ना, त्यांनी हा अतिरेक, आपला ही हिंसा, हा दहशतवाद थांबवला पाहिजे. हा जर दहशतवाद हा थांबला नाही तर उद्या लोक जागे होतील, लोक तुमच्यावरती बहिष्कार टाकतील, आणि लोकांना तुम्ही हिंसक जर बनवलं तर त्याच्यामध्ये जे खतपाणी घालतात ना, त्यांना ते अस्त्र त्यांच्यावरती सुद्धा उलट. त्यामुळे ही हिंसा, पडद्यावरची हिंसा थांबवा. प्रवक्त्यानो, आता जर जागे व्हा, जर शांत व्हा, जर आत्मपरीक्षण करा, आणि तुम्ही जर सुधारलं नाहीत तर त्याची किंमत तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होण्यातनं मिळू लागेल. कारण तुमच्या विश्वासार्हतेवरती, तुमच्या चॅनल्सच्या विश्वासार्हतेवरती लोक शंका निर्माण करायला लागले. आणि ओल्याबरोबर सुकही जळतं ना, तसं होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये जे चांगलं काम करतात त्यांना सुद्धा त्याची किंमत द्यायला लागेल, असं मला म्हणायचं. मग सगळेच पत्रकार वाईट, सगळेच अँकर्स वाईट, सगळेच प्रवक्ते वाईट, असं लोकांचं मत आहे. हे थांबवण्यासाठी म्हणून हे पुन्हा एकदा मी कळकळीचं आवाहन करतो की तुम्ही शहाणे व्हा, प्रवक्ते आणि अँकर्स किंवा टेलिव्हिजनमध्ये लोक, नाही तर उद्या लोकच तुमच्यावरती बहिष्कार टाकतील. शांततेने, संयतपणे बोलणं हे कदाचित आकर्षक नसेल, पण निदान त्याच्यामुळे हिंसा वाढत नाही, हेही काही कमी महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. आज मी एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार.